हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सुंदर सम. आणि तुम्हाला माहित आहे एकदम म्हणजे एकदम सोपं सम असेल ना. बघूया. चला वाचून घेऊया अगोदर काय दिलंय. दिलंय इकडे रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स इज 2:3. म्हणजे पहिलं स्टेटमेंट वाचलं आणि काय दिलंय, दोन ट्रायंगलचे जे एरिया आहे क्षेत्रफल आहे त्यांचं रेशिओ दिलंय. ओके, ट्रायंगलच्या एरियाचं रेशिओ म्हणजे तुम्ही जाणार हो ते प्रॉपर्टीज ना, चार प्रॉपर्टीज आपण शिकलेत ना. ते व्हिडिओ बघितले ना, चार प्रॉपर्टी जिकडे आपण डिस्कस केले. नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले. ओके, म्हणजे आपल्याला ते प्रॉपर्टी यूज करायचंय. ओके, आणि इकडे सांगितलं काय, हाईट्स इक्वल आहेत. हाईट्स इक्वल आहेत म्हणजे आपल्याला माहिती आहे एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू बेस अपॉन बेस. म्हणजे हे पण आपल्याला समजलं की त्या चारीपैकी कोणतं प्रॉपर्टी यूज करायचं आहे, आणि हे महत्वाचं आहे. मग तुम्ही व्हिडिओ बघताय तर सोल्युशन साठी नका बघू. आता आपण जे डिस्कस केलं, कोणतं प्रॉपर्टी का यूज करतोय ते समजून घ्या, आणि ते महत्वाचं आहे. ते समजलं म्हणजे स्वतःहून सम करू शकतात, आणि कोणतंही सम दिलं आणि काही व्हेरिएशन आलं तरीही तुम्ही स्वतःहून करू शकता. चला पुढे बघा काय दिलंय. इफ द बेस ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर, देन व्हॉट इज द करस्पॉन्डिंग बेस ऑफ द बिगर ट्रायंगल. आता हे सम मात्र आपल्याला माहिती आहे प्रॉपर्टी यूज करायचं, आणि हे पण माहिती आहे की एरिया अपॉन एरिया इक्वल टू बेस अपॉन बेस, हे प्रॉपर्टी यूज करायचं. पण दुसरं म्हणजे सम आता सॉल्व्ह करायचंय, लिहायचंय, स्टेप्स लिहायचंय. पण इकडे ट्रायंगलचं नाव आहे का? नाहीये. पाहिजे का? नको. ट्रायंगलचं नाव नसलं तरी आपण लिहू शकतो. कसं? आपण एरिया पण एरिया इक्वल टू बेस आपण बेस लिहिणार. म्हणजे एका ट्रायंगलचं आपल्याला एरिया आणि बेस हे पाहिजे ना सम मध्ये. नाही ना ते, म्हणजे ते कन्सिडर करूया. आणि इकडे सम मध्ये तुम्ही चांगल्या रीतीने वाचलंय म्हणजे समजलं असेल, इकडे स्मॉलर ट्रायंगल आणि बिगर ट्रायंगल आहे. म्हणजे स्मॉलर ट्रायंगल साठी त्याचं एरिया आणि त्याचं बेस घेऊया. म्हणजे स्टार्टिंगला काय येणार आहे, लेट द बेस अँड एरिया ऑफ द स्मॉलर ट्रायंगल बी B1 अँड A1 रेस्पेक्टिव्हली. तसंच आता मोठं ट्रायंगल जे आहे बिगर ट्रायंगल, त्याच्यासाठी नेक्स्ट स्टेटमेंट काय लिहिणार, लेट द बेस अँड एरिया ऑफ द बिगर ट्रायंगल बी B2 अँड A2 रेस्पेक्टिव्हली. म्हणजे हे लिहून घेतलं. तुम्ही सांगितलं आता समजलं ना, कसं स्टार्ट करायचं, का स्टार्ट केलं, का लिहिलं ते समजा. मी लिहिलंय म्हणून लिहायचं नाही. चला आता इन्फॉर्मेशन बघूया. तर फर्स्ट स्टेटमेंट मध्ये तुम्ही बघितलं की एरियाचे जे रेशो आहे ते दिलंय 2:3. आता 2:3 दिलंय एरियाचं रेशो, म्हणजे न्यूमरेटरला स्मॉल आहे, डिनॉमिनेटरला मोठं आहे. म्हणजे न्यूमरेटरला जे आहे ते एरिया छोटं आहे आणि डिनॉमिनेटरला मोठं आहे. म्हणजे A1 अपॉन A2 आहे ना, छोट्या ट्रायंगलचं एरिया आपण मोठ्या ट्रायंगलचं एरिया, आणि आपण ते घेतलं A1 आणि A2. म्हणजे A1 अपॉन A2 चं व्हॅल्यू दिलंय आपल्याला 2:3, लिहून घ्या. ओके, नंतर बघा, इफ द बेस ऑफ द स्मॉलर ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर, म्हणजे छोट्या ट्रायंगलचं बेस आपल्याला दिला आहे 6 सेंटीमीटर, आणि त्या बेसला आपण काय घेतलंय, B1. म्हणजे आपण काय लिहिणार आहोत, B1 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. आणि त्यांनी सांगितलंय फाइंड द करस्पॉन्डिंग बेस ऑफ द बिगर ट्रायंगल. म्हणजे बिगर ट्रायंगल जे आहे, जे मोठे ट्रायंगल आहे त्याचं बेस किती असेल, आणि त्याचं बेस आपण कन्सिडर केलंय B2. म्हणजे आपण तिकडे लिहिणार आहोत B2 चं व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचं. आता आपल्याला माहित आहे, ऑलरेडी आपण डिस्कस केलंय कोणतं प्रॉपर्टी यूज करणार. इकडे हाईट्स इक्वल आहेत, म्हणजे एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू बेस अपॉन बेस. म्हणजे आपण लिहिणार A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2. हे लिहिलं, पण का लिहिलं, कारण या दोन्ही ट्रायंगल जे आहे त्यांचं हाईट सेम आहे. म्हणजे ते ब्रॅकेट मध्ये रिजन मध्ये लिहायचं. तर लिहा तिकडे ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स, हे विसरू नका, इम्पॉर्टंट आहे. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. तुम्ही सांगणार A1 अपॉन A2 चं व्हॅल्यू आपल्याला दिलंय, किती दिलंय ते 2/3. लिहा तिकडे 2/3 इक्वल टू B1 चं व्हॅल्यू किती आहे 6, आणि B2 चं व्हॅल्यू नाही दिलंय. आता B2 चं व्हॅल्यू फाइंड करायचं, म्हणजे आपण इकडे क्रॉस मल्टिप्लाय करणार. तर B2 इकडे गेलं, B2 इंटू 2, म्हणजे B2 ला आपण तिकडे ठेवणार, इक्वल टू लिहिलं. ओके, आता राईट हँड साइडला काय 6 आहे, आणि हे 3 इकडे गेलं, म्हणजे न्यूमरेटरला काय आलं 6 इंटू 3, आणि हे जे 2 आहे ते डिनॉमिनेटरला आलं. म्हणजे B2 इक्वल टू 6 इंटू 3 अपॉन 2 आलं. आता कॅन्सलेशन करू शकता का, जाणार हो. 2 आणि 6 ना, 2 1 जा, 2 3 जा, व्हेरी गुड. आता 3 इंटू 3 काय येणार आहे 9. म्हणजे B2 चं व्हॅल्यू किती आहे 9. म्हणजे B2 चं व्हॅल्यू आपल्याला आलं आहे, आणि B2 चं व्हॅल्यू आहे 9. झालं का, नाही. फायनल स्टेटमेंट जसं विचारलंय ना ते बघायचं आणि ते लिहायचं. काय दिलंय, त्यांनी सांगितलंय व्हॉट इज द करस्पॉन्डिंग बेस ऑफ द बिगर ट्रायंगल. म्हणजे आपल्याला बिगर ट्रायंगलचं बेस मिळालं ते आहे 9. तर लिहा तिकडे
आणि त्याचं युनिट काय सेंटीमीटर ते पण लिहा, म्हणजे आपण तिकडे फायनल स्टेटमेंट लिहिणार आहोत. बेस ऑफ द बिगर ट्रायंगल इज 9 सेंटीमीटर. आता मला सांगा, सोपं होतं की नाही? आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती आहे ना, हे जे राईट हे चॅप्टर आपण डिस्कशन स्टार्ट केलं त्याच्या अगोदर एक व्हिडिओ केलाय आणि मी तिकडे सांगितलं पण होतं की एक चॅप्टर आपल्याला कसं शिकायचंय, कॉन्सेप्ट, त्याच्यानंतर बेस लेवल, मिड लेवल, ब्युटिफुल सम सांगितलं ना, तसंच मी हे चॅप्टर तुम्हाला शिकवत आहे. तर बघून घ्या आणि ते व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल प्रत्येक चॅप्टर कसं शिकायचंय. ओके, आता तर हे समजलंच आहे. म्हणजे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल ना, नाही केलं तर आत्ता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम सकट. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.